लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सिडको परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांची धावपळ. नाशिक शहरातील अनेक भागात गारपीट, काही ठिकाणी झाडे कोसळली. नाशिक शहरात मंगळवारी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच धावपळ उडाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही भागांमध्ये रस्ते नदीसारखे दिसत होते. वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागली. वादळी वाऱ्याचा वेगही मोठा असल्याने शहरातील काही भागांमध्ये झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक, कामटवाडे, बबननगर तसेच इतर भागांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विवेक बनकर, नाशिक शहर प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.